आता मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम ही निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाणारी एक व्यापक पडताळणी मोहीम आहे। या मोहिमेसाठी बूथ लेवल अधिकारी म्हणजेच बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत, जे पडताळणी करतील। एसआयआर प्रक्रियेत बीएलओ प्रत्येक मतदाराला 2 गणना फॉर्म देणार आहेत। त्यातील माहिती भरून एक प्रत स्वतःकडे ठेवायची आहे आणि दुसरी प्रत ही बीएलओकडे जमा करायची आहे। त्याचबरोबर जुन्या मतदारसंघातील नाव वगळण्याची विनंतीही करता येते। पडताळणी करताना नेमकी कोणती कागदपत्र सादर करायची, गरज पडल्यास वयाच्या पडताळणीसाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, गाडीचं लायसन्स, 10वी किंवा 12वी बोर्डाचं प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र गरजेचं असेल। त्याशिवाय ओळखीचा पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड देखील बघितलं जाईल। रहिवासी पुराव्यासाठी फोटोसह बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक, वीज बिल, भाडे कराराची पावती यापैकी एक कागदपत्र ग्राह्य धरलं जाईल। मतदारांकडे स्वतःचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असणं आवश्यक आहे। महत्वाची बाब म्हणजे बीएलओ केवळ मतदारांचे फक्त मूळ कागदपत्र पाहू शकतात, तसंच त्यांची छायांकित म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याकडे ठेवू शकतात। कुटुंबातील एक सदस्य घरातील इतर सदस्यांचे पडताळणी अर्ज भरून बीएलओ कडे जमा करू शकतो। मात्र प्रत्येक अर्जावरती संबंधित मतदाराची सही असणं गरजेचं आहे। बीएलओ हे केवळ पडताळणीसाठी तुमची मूळ कागदपत्राची प्रत तपासणी करू शकतात, परंतु मूळ कागदपत्र स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही। फक्त त्याची झेरॉक्स कॉपी किंवा आवश्यकता असल्यास अपलोड केलेले स्कॅन केलेले फॉर्म जमा केले जातात। आता या मोहिमेदरम्यान तुमची एसआयआर पडताळणी पूर्ण झाली आहे की नाही हे कसं तपासावं, तुम्ही मतदार म्हणून त्यांच्याकडे पडताळणीच्या प्रक्रियेविषयी विचारू शकता। त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मतदार पोर्टलवरती जाऊन संबंधित तपशील तुम्ही टाकू शकता आणि ही माहिती संपूर्ण जाणून घेऊ शकता। मतदार पडताळणीसाठी किंवा इतर यादीतील तपशील अद्ययावत करण्यासाठी कोणतंही शुल्क नाही। मतदारांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मतदाराला नोटीस देणं बंधनकारक आहे। त्यानंतर ठराविक वेळेत मतदारानं मूळ कागदपत्र सादर न केल्यास त्याचं नाव वगळलं जाऊ शकतं। मतदारांचं स्थलांतर, दुबार नोंदणी, मयत मतदारांची नावं यादीतून काढून टाकणं, मतदारांच्या माहितीतील चुका दुरुस्त करणं आणि सर्व पात्र व्यक्तींचा मतदार म्हणून समावेश करणं यासाठी निवडणूक आयोग ही मोहीम राबवतोय। यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार याद्या स्वच्छ, अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मदत होईल। दरम्यान ही सगळी प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली आहे। 29 जुलै पर्यंत बीएलओ हे माहिती संकलन करणार आहेत। त्यानंतर 5 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी ही प्रसिद्ध केली जाईल। त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरला हरकती व दावे दाखल करण्याची मुदत आहे। त्यानंतर 3 ऑक्टोबरला हरकतींची छाननी व निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शेवटचा टप्पा जो असेल तो 7 ऑक्टोबरला असेल। त्यावेळेस अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध केली जाईल। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मतदार म्हणून तुमचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मतदारांना अत्यंत सावधगिरीनं आपलं नाव आणि कुटुंबातील सदस्यांची नावं ही मतदार यादीत आहेत की नाही हे तपासून पाहावं लागेल, कारण या प्रक्रियेतून अंतिम मतदार यादी जी निश्चित होईल तीच पुढे निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे। त्यामुळे ह्या प्रक्रियेचं गांभीर्य लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं।